नमस्कार मित्रांनो, संपूर्ण अधिकारी व शिक्षकांसाठी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आपल्याला एक महत्त्वाचा कोर्स पूर्ण करायचा आहे आणि त्या कोर्सचं नाव आहे AI साथी फॉर एज्युकेटर. तर मित्रांनो, शिक्षण विभागाकडून याचं जे परिपत्रक आलेलं आहे आणि हा कोर्स आपल्याला कसा पूर्ण करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण काही वेळापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो, हा 4 तासाचा कोर्स असणार आहे आणि हा आपल्या सर्वांना करणं कंपल्सरी असणार आहे, तसं पत्र शासनाकडून आलेलं आहे. तर मित्रांनो, AI साथी फॉर एज्युकेटर्स, AI साथी हा जो कोर्स असणार आहे, ऑनलाईन कोर्स AIचा, हा आपल्याला कंप्लीट केल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र वगैरे आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे आणि मित्रांनो, हा कोर्स करताना ज्या काही आपल्याला अडचणी येत आहे त्या अडचणी आपल्याला कशा सोडवायच्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण अधिकारी व शिक्षकांसाठी महत्त्वाचा असलेला कोर्स जो आहे AI साथी कोर्स, हा कोर्स पूर्ण करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येत आहे, त्या अडचणी आपण कशा सोडवायच्या आणि मित्रांनो, प्रमाणपत्र जे असणार आहे कोर्स पूर्ण झाल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, काही वेळापूर्वी जेव्हा आपण तो व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये मी सांगितलेलं आपल्याला कशा पद्धतीने हा जो कोर्स आहे सुरू करायचा आहे, याचं परिपत्रक जे शासनाकडून आलेलं होतं मित्रांनो, ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. आणि हा कोर्स सुरू करण्यासाठी आपल्याला जे दीक्षा ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं होतं, त्याच्यावर लॉग इन करायची होती आणि त्यानंतर दुसरं जे दीक्षा कोर्स ॲप आहे ते सुद्धा आपल्याला इन्स्टॉल करायचं होतं. आणि मित्रांनो, त्यानंतर आपल्याला या कोर्सची जी लिंक आहे त्यावर क्लिक करून हा कोर्स जो होता तो सुरू करायचा होता. तर मित्रांनो, आपला कोर्स जो आहे तो सुरू झालेला आहे. प्रत्येक मॉड्यूलमध्ये प्रत्येक जे उपघटक आहे त्यामधले व्हिडिओ असणार आहे, काही असाइनमेंट असणार आहे, ते आपल्याला प्रत्येक पूर्ण करायचे आहे मित्रांनो. व्हिडिओ वगैरे पूर्ण बघायचे आहे आणि आपल्याला स्किप करण्याची तिथे कुठलीही संधी नसणार आहे. तर मित्रांनो, हा जो 4 तासाचा कोर्स आहे हा मी आता हळूहळू पूर्ण करत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. कोर्स सुरू करेपर्यंत आपण त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी आपल्याला दिलेली होती. तर मित्रांनो बघा, आता माझे बरेचसे इथे मॉड्यूल जे आहे ते कंप्लीट मी केलेले आहे आणि आता लवकरच आपण शेवटच्या मॉड्यूल पर्यंत जाणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याच आपल्या बांधवांना अडचणी येत आहे. इथे जे क्विज वगैरे आहे किंवा असाइनमेंट आहे ते ओपन नाही होत आहे. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे हा संपूर्ण राज्यामध्ये करण्यासाठी आदेशित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे याचं जे सर्व्हर असणार आहे ते डाऊन झालेलं आहे आणि त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम येतात. त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. आपण ट्राय करा किंवा चांगल्या नेटमध्ये हे करा किंवा जर हँग झालं तर परत जाऊन आपल्याला ते सुरू करायचं आहे आणि ते अगदी व्यवस्थितपणे होणार आहे. मित्रांनो, मला जवळपास हा कोर्स पूर्ण करण्यासाठी 6.5 तास लागलेले आहे. त्यामुळे आपण टेन्शन न घेता हा कोर्स पूर्ण करा, ट्राय करत राहा, तो होणार आहे. तर मित्रांनो बघा, बरेचसे माझे जे मॉड्यूल आहे यामधले ते कंप्लीट झालेले आहे. बहुतेक यामध्ये मेन जे मॉड्यूल आहे ते 9 आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बरेचसे सब मॉड्यूल आहे. तर मित्रांनो, जे सब मॉड्यूल आहे त्यामध्ये काही व्हिडिओ सुद्धा असणार आहे, असाइनमेंट असणार आहे, काही PDF सुद्धा असणार आहे आणि ते असाइनमेंट जे आहे ते आपल्याला सोडवायचे आहे. संपूर्ण मित्रांनो आपल्याला हे करायचं आहे, त्यानंतरच आपला हा जो कोर्स आहे हा पूर्ण होणार आहे. आणि तिथे मित्रांनो प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर तिथे राईट मार्क येणार आहे. तर बघा, माझे जवळपास सर्व जे मॉड्यूल आहे ते कंप्लीट होत आलेले आहे आणि आता जो 8वं असणार आहे ते अंतिम मूल्यांकन असणार आहे आणि त्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे अंतिम मूल्यांकन आता मी सोडवणार आहे. तर मित्रांनो बघा, माझे सर्व जे मॉड्यूल आहे ते कंप्लीट झालेले आहे आणि आता अंतिम मूल्यांकनचे जे मॉड्यूल आहे ते मी आता सोडवणार आहे. आणि हे अंतिम मॉड्यूल असणार आहे मित्रांनो, यामध्ये जवळपास 20 प्रश्न असणार आहे. तर ते 20 प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीपासून जे काही मॉड्यूल आपण करणार आहोत, जे काही व्हिडिओ वगैरे आपण बघणार आहोत त्यावरच आधारित हे जे 20 प्रश्न असणार आहे हे इथे असणार आहे. तर आता हे माझं शेवटचं असणार आहे आणि यानंतर मित्रांनो मला ते सर्टिफिकेट जे आहे ते येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर आपल्याला हे जर हँग वगैरे झालं तर आपल्याला मोबाईल बंद करून पुन्हा सुरू करायचा आहे किंवा बॅक जायचं आहे आणि परत यायचं आहे. नेटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, सर्व कुठलाही दुसरा प्रॉब्लेम नसणार आहे. सर्व्हर थोडं डाऊन झालेलं आहे, त्यामुळे हे सर्व होत आहे. चांगल्या नेटमध्ये करा आणि मित्रांनो सकाळच्या वेळेत जर कराल तर थोडं लवकर आपलं हे होणार आहे. तर मित्रांनो, मला जवळपास 6.5 ते 7 तास लागलेले आहे हा सर्व कोर्स जो आहे हा 4 तासाचा कंप्लीट करण्यासाठी.
तर आपल्याला तेवढेच लागू शकते, किंवा चांगलं जर नेट असेल किंवा साईट जर फास्ट झाली तर आपलं ते लवकर होणार आहे. तर बघा मित्रांनो, माझं अंतिम मूल्यांकन आता मी करत आहे आणि हे यामध्ये जवळपास 20 प्रश्न असणार आहे आणि हे झाल्याबरोबर तिथे सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला आता दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, अंतिम मूल्यांकनातले आता फक्त 2 प्रश्न इथे राहिलेले आहे आणि हे झाल्याबरोबर जे सर्टिफिकेट आहे ते आपोआपच तिथे येणार आहे किंवा आपल्याला डाउनलोड तिथे करता येणार आहे. तर बघा, आता जवळपास 19वा प्रश्न इथे मी सोडवत आहे आणि त्यानंतर जो 20वा प्रश्न असणार आहे तो झाल्यानंतर. तर बघा मित्रांनो, 20 प्रश्न झालेले आहे आणि वेल डन म्हणून तिथे लिहून आलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आपला कोर्स तिथे दिसणार आहे मित्रांनो. आपल्याला किती मार्क वगैरे आले किंवा किती आपले बरोबर आले ते सर्व तिथे दिसणार आहे रिव्ह्यू केल्यानंतर. तर बघा, अशा पद्धतीचं ते असणार आहे. आणि आता लगेचच तिथे मित्रांनो राईट मार्क येणार आहे आणि आपलं जे सर्टिफिकेट आहे शेवटचं जे असणार आहे, शेवटची स्टेप या कोर्सची, ते असणार आहे सर्टिफिकेट. आणि ते सर्टिफिकेट आता तिथे जनरेट होणार आहे. तर मित्रांनो बघा, माझी हे संपूर्ण जे कोर्स आहे पूर्ण झालेला आहे. आता तिथे मित्रांनो शेअर युअर फीडबॅक म्हणून आलेला आहे, तर इथे आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे. तर खरंच मित्रांनो, खूप सुंदर असा हा कोर्स असणार आहे, संपूर्ण शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, AI संदर्भात असणार आहे. AI आपल्याला कशा पद्धतीने वापरायचा आहे, त्या संदर्भात व्हिडिओ वगैरे कसे बनवायचे आहे याची संपूर्ण माहिती मित्रांनो या कोर्समध्ये असणार आहे. 4 तासाचा कोर्स आहे आणि संपूर्ण आपल्या शिक्षक बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, मी माझा फीडबॅक इथे देणार आहे. मी 5 स्टार इथे दिलेले आहे आणि खाली तिथे काहीतरी लिहायचं आहे. तर खूप सुंदर कोर्स आहे शिक्षकांसाठी. खूप याची मदत होणार आहे अशा पद्धतीचा मी तिथे फीडबॅक लिहिलेला आहे, मेसेज टाकलेला आहे आणि सबमिट फीडबॅक मी करून घेणार आहे. तर आपल्याला मित्रांनो तिथे फीडबॅक वगैरे द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा, ते सबमिट केल्यानंतर आपला फीडबॅक जो आहे, फीडबॅक सबमिटेड सक्सेसफुली म्हणून तिथे येणार आहे आणि याला आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्याबरोबर मित्रांनो बघा, तिथे आपलं जे सर्टिफिकेट आहे ते अगदी सहज तिथे जनरेट होणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, माझं हे जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो हे आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून मित्रांनो आपल्याला हे मिळणार आहे. 4 तासाचा AI साठी हा जो कोर्स आहे हा कंप्लीट केल्यानंतर. तर मित्रांनो, सर्व शिक्षक बांधवांना आपल्याला हा कोर्स जो आहे हा कंप्लीट करायचा आहे. अतिशय सुंदर कोर्स आहे मित्रांनो आणि इथे आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, तो कोर्स पूर्ण करताना आपल्याला तिथे कुठलाही शॉर्टकट मारता येणार नाही किंवा मारू सुद्धा नका. खूप सुंदर असा कोर्स आहे आणि तो आवर्जून करा. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. आपल्याला AI साठी हा जो कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स, हा आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे दीक्षा कोर्स ॲपवर, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा कोर्स कशा पद्धतीने सुरू करायचा आणि या व्हिडिओमध्ये आपण हा कोर्स संपूर्ण केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट वगैरे कशा पद्धतीने जनरेट करायचं, डाउनलोड करायचं, फीडबॅक कसा द्यायचा याची माहिती जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.